प्रत्येक धर्म मेहर देखील आकर्षणाचा केंद्रबिंदू आणि त्याचं प्रत्येकचं नाव घेतलं. हिमांशू आमच्या कॉमेंट्री स्टुडिओ मध्ये आल्या आणि हिमांशू सांगतायत आज प्रत्येकला मायक्रोफोन वरती देखील बसवा, प्रेक्षकांना हसवा. चांगली चांगली गोलंदाजी सुरू आहे. संजूने पहिल्या चेंडूवर गडीगारद केलाय. सुरेख गोलंदाजीचं पृथक्करण बघा. डीएनएच आमच्या प्रेक्षकांना सांगायला आवडेल की सिल्वासावर म्हणजे एक मोठा प्रवास करून आलेला आहे आणि आल्यानंतर खेळ देखील तसा साकार दर्जेदार खेळ. इलाका तुम्हारा धमाका हमारा, धमाका हमारा, प्रदर्शने करारा. डीएनएच फ्रेंड्स 11 डीएनएच सिल्वासा सद्यस्थितीमध्ये खूपच चांगली गोलंदाजी. फलकावरती केवळ 5 धावा आहेत. आता फलंदाज जर आपण पाहिला तर विशाल हिवाळ्यात खूप चांगला बॅटर आहे. वाव, पूर्णपणे निस्तब्ध करून सोडलेल्या फलंदाजांना. डबल माइंड सेट मध्ये गेले होते. वेट अँड वॉच करून खेळले. तत्पूर्वी डबलचं हे रोटेशन वाखाणण्याजोगी गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. फलकावरती आतापर्यंत 7 धावा झालेल्या आहेत. 7 रन्स आहेत प्रोग्रेस कार्डवर. सुंदर अशा वातावरणामध्ये रोमहर्षक, उत्साहवर्धक, नेत्र दीपक, नेत्र लोचक, नयन मनोहरी स्पर्धा आपण पाहतोय. क्विकर पण हाताळला. वायडिश लंक परिकक्षामध्ये पुन्हा एकदा विशाल आतापर्यंत या सामन्यामध्ये दुसरा चल कंप्लीट करतायत आणि एका मागोमाग एक विकेटची पडझड ती थांबायचं नाव घेत नाहीये. थोडीशी दुरावस्था झालेली आहे फलंदाजी करणाऱ्या एसके स्पोर्ट्स पेती संघाची. विकेटची पडझड, तारांबळ, दुरावस्था, दयनीय दयनीय परिस्थिती निर्माण झालंय. फलकावरती 7च धाबा आहेत. 7 धाबा आणि टॉप ऑर्डर जो आहे तो पूर्णपणे कोलॅप्स झालेला आहे, कोलमाडून पडलेला आहे. बघा, सुरुवात झाली होती प्रमोद पारधी यांचा एक खूप चांगला झेल टिपला विशालने. त्यानंतर सलमान खान बाद झाले आणि विशाल कडून भरपूर अपेक्षा होत्या परंतु ते देखील स्वस्तात बाद झालेले आहेत. आतापर्यंत महत्वपूर्ण असे 3 फलंदाज पॅव्हिलियन मध्ये परतलेले आहेत. फ्रेंड्स 11 डीएनएच सिल्वासा संघाचा दबदबा सध्या मैदानामध्ये आपण पाहतोय. सुंदर आणि विलोभनीय विहंगम गोलंदाजीचं पृथक्करण. संजू काय गोलंदाजी करतोय. 5 चेंडू संजूने हाताळले, 3 धावा खर्च केलेल्या आहेत आणि 2 गडी गारद केलेल्या आहेत. आपल्या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन गोलंदाजी मारतोय. स्लोवर 1 होता. जबरदस्त वैविध्यपूर्ण गोलंदाजीचं पृथक्करण. 2 षटकांचा खेळ समाप्ती अखेर झालेला आहे. फलकावरती केवळ 7 धावा, 3 गडी गारद. अमाउंट इज धन्यवाद. ठाण्याचा ठाण्या वाघ, ज्यामुळे आली मराठी माणसाला जाग, कर्तृत्वाची ज्वलंत आग. चांगले मानवंदना या ठिकाणी आपण ऐकू शकलो टीझी ऑपरेटरच्या माध्यमातून. आनंद दिघे फक्त नाव नाही तर एक प्रेरणा मंच होता, विचार मंच होता. चांगलं गीत आपल्याला ऐकायला मिळालं टीझी ऑपरेटरच्या माध्यमातून. आता एकदा हार्दिक आलेले आहेत. ऑफ साइडला हा देखील फटका फसलाय आणि आतापर्यंत क्षेत्ररक्षणाचा आढावा जर आपण घेतला तर फ्रेंड्स 11 डीएनएच संघ झेल मात्र सोडत नाही. आणखीन एक फलंदाज बाद गॉन. धन्यवाद. वेलकम अक्षयजी नाईक, आपलं देखील स्वागत आहे. पंचांचा शुभागमन झालाय. पूर्ण नाईट शिफ्ट करून ते आलेले आहेत. कठोर परिश्रम आणि कठोर परिश्रमाच्या बळावर यशाच्या उत्तुंग
दिशेने ते वाटचाल करतायत. अक्षय नाईक ब्रँड ऑफ दांडे मैदानाच्या आतमध्ये फ्रेंड्स 11 DNH सिल्वासा संघ आघाडीवर, जिथे केवळ 7 धावा बलकावर आणि 4 गडी गारज झालेले आहेत. याआधी विशालने 2 झेल परिपूर्ण केल्या, तर सागरने 1 झेल परिपूर्ण केलाय. झेल सोडत नाहीये. गोलंदाजी चांगली आहे, क्षेत्ररक्षण देखील चांगलं आहे. आणि दुसऱ्या सत्रामध्ये आपण त्यांची फलंदाजी देखील पाहणार आहोत. एक बॅक साइड घेऊन आले आहेत फ्रेंड्स 11 DNH सिल्वासा. साईडला विशाल, नाव विशाल आहे, क्षेत्ररक्षण देखील तितकंच नावाप्रमाणेच महाकाय आहे, प्रगल्भ आहे. 2 झेल घेतलेले आहेत, तर देखील चांगल्या पद्धतीने चेंडूला स्टॉप केलं. धावसंख्येचा जो क्राफ्ट आहे तो हळूवार शीतल नक्की गोलंदाज हार्दिक फिंगर रोल केलेला आहे. खूप सुंदर गोलंदाजीचं हे पृथक्करण आपल्याला पाहायला मिळतं. जर रिलीज पॉइंट आपण पाहिला हार्दिकचा, तर पूर्णपणे अल्टी पलटी आहे. बघा एकदा तुम्ही पुन्हा एकदा अवलोकन करून बघा रिलीज पॉइंटला किती तो रोल करतोय. बघा अल्टी पलटी आणि चेंडू घेतोय, यष्टी रक्षकाकडे कल्टी, आणखीन एक डॉट आलाय, आणखीन एक निर्धाव आहे. खूप सुंदर गोलंदाजी होता. फलकावरती केवळ 8 धावा आहेत. हार्दिकने 4 चेंडूंमध्ये 1 धाव खर्च केलाय, 1 गडी गारद केलाय. सुरेख सुरेख नच बलिये, आता मात्र नाचवण्याचं कार्य सुरू केलंय. खूपच सुंदर गोलंदाजी सुरू आहे. सलग 3 चेंडू निर्धाव आलेले आहेत हार्दिकच्या माध्यमातून. स्लोवर वन, परंतु बहुधा हा चेंडू वाईड असावा. खराब चेंडूचे संकेत दिले पंच प्रीतम तामोरे यांनी. ब्रँड ऑफ वरोर, फलकावरती 9 धावा. हे तिसरं षटक सुरू आहे. 6 षटकांचा सामना आपण पाहतोय आणि तिसऱ्या षटकापर्यंत जबरदस्त बोलबाला राहिलाय. बघा चेंडूवरती फिंगर रोल करताय. जेव्हापासून चेंडूचा वेग कमी केला ना हार्दिकने, तेव्हापासून मात्र दिशेमध्ये बिघाड झालेला आहे, लाईन मध्ये बिघाड झालेला आहे. सलग 2 चेंडू वाईड आलेले आहेत. 10 रन्स लग चुके हे प्रोग्रेस कार्ड पर. एक्युरेट 10 धावा. या षटकातील शेवटचा चेंडू आहे. क्विकर वन, परंतु यावेळेस बॅटचा प्लेअर स्विच केलाय. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू निघून जातोय. अधिकृत स्वरूपामध्ये 3 षटकांचा खेळ फिनिश होतोय आणि या 3 षटकांच्या समाप्ती अखेर SK स्पोर्ट्स वेती हा संघ जाऊन पोहोचलेला आहे प्रोग्रेस कार्ड वरती एक्युरेट 11 या धाव संख्येवर. कमांड धन्यवाद डीजे.
12 धावा फलकावर संजू गोलंदाजी करतायत चौथ्या षटकामध्ये. बॅटची एज आहे आणि येथून आणखीन एक फलंदाज तंबूच्या दिशेने परतून लागलेला आहे. संदीपजी व्हॅलेंटाईन डे जाऊन बहुतेक 1 महिना उलटून गेलाय, परंतु जे क्रीडांगण आहे आज आझाद सारोटीच्या क्रीडांगणाची जी बोलीभाषा आहे ती गोलंदाजांच्या 100% प्रेमात आहे. फलकावरती केवळ आणि केवळ 12 धावा आहेत, परंतु 12 धावा करण्याकरिता किती गडी गरज झाले असतील असा यक्ष प्रश्न जर विचारला तर गुणलेखक आम्हाला सूचित करतायत की 12 धावा करण्याकरिता 6 गडी गरज झाले. 6 विकेट्स डाऊन. क्या बात आहे. फ्रेंड्स 11 डीएनएच सिल्वासा संघाचा गाजावाजा सुरू आहे. बघा 2 गोलंदाजांचा वापर झालेला आहे आतापर्यंत. हार्दिक आणि संजू हे प्रारंभिक गोलंदाज आहेत जे प्रत्येकी 2-2 षटके हाताळत आहेत आणि दोन्हीही गोलंदाज सक्सेसफुल ठरलेले आहेत. 6 विकेट्स डाऊन 6 गडी गारद. एसके स्पोर्ट्स वेते आज नव्याने फलंदाज दशरथ मैदानाच्या दिशेने प्रस्थान करतात. सबमरीन सुपर बॉल पूर्णपणे निरुत्तर करून सोडलेला आहे फलंदाजांना. दशरथकडे आज खूप चांगली संधी आहे. आपल्या संघाला जर सावरलं तर वर्षानुवर्ष प्रदर्शन लक्षात ठेवलं जाईल. पुन्हा एकदा पंचांचं बोट आकाशाकडे. काय गोलंदाज आहे. 7 विकेट्स डाऊन 7 गडी गारद झालेले आहेत. एक पेटी पॅक साइड घेऊन आलेला आहे. फ्रेंड्स 11 डीएनएच सिल्वासा गोलंदाजीचा कहर झालेला आहे. एखाद्या सुनामी प्रमाणे सौदामिनी प्रमाणे बरसलेले आहेत प्रतिस्पर्धी संघांवर. सिर्फ 12 रन बन चुके हैं 7 विकेट के नुकसान पर. वाव व्हाट अ बॉलिंग. बघा दोन्ही गोलंदाजांचा आपण विचार करूया. हार्दिकच्या स्पेलमध्ये किती विकेट आले, संजूच्या स्पेलमध्ये किती विकेट आले ते देखील काउंट करा. हा अभिमानाचा क्षण गोलंदाजांसाठी. आतापर्यंत संजूचा विचार जर आपण केला तर इंडिव्हिज्युअली बात आहे यार. टाळ्यांचा गजर पाडण्यास भाग पाडणारे प्रदर्शन आणि त्याचं खास कारण देखील आहे. बघा संदीपची 10 षटकांच्या स्पेल मध्ये फायपर घेणं वेगळी गोष्ट आहे, परंतु येथे 2 षटकांच्या स्पेल मध्ये संजू या गोलंदाजाने फायपर कंप्लीट केलेलं आहे. 5 गडी गारद केलेले आहेत. हेमंत धर्ममेर नाहीये, परंतु आपले सिग्नेचर देऊयात आपण मॅच बॉलवरती जेव्हा सामना संपेल. संजूने जे प्रदर्शन केलेलं आहे फायपर आपला नावे केलाय आणि 2 षटकांच्या स्पेल मध्ये एक खूप चांगला किस्सा त्याने आपल्या नावावरती करून दाखवला. इतिहास तर लिहिलेला आहे. अधिकृत स्वरूपामधील 4 षटकांच्या समाप्ती अखेर 13 धावा फलकावर आणि महत्वपूर्ण असे 7 गडी पॅव्हिलियन मध्ये परतलेले आहेत. 7 विकेट्स डाऊन 13 रन्स प्रोग्रेस कार्डवर. संजूचा एक यशस्वी स्पेल राहिला. 2 षटकांच्या स्पेल मध्ये फायपर त्याने आपल्या नावावरती केलेला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या क्षितिज वलयावरती आपण पाहिलं होतं मुथय्या मुरलीधरन 67 टाइम्स 67 वेळा त्यांनी फायबर कंप्लीट केला होता. त्याच्या आसपास देखील कोणी नाही. 60 54 52 40 45 आसपास देखील कोणी नाही. जे दुसऱ्या क्रमांकावरती गोलंदाज आहेत अर्थातच रविचंद्रन अश्विन किंवा शेन वॉर्न ते 36-37च्या रँक मध्ये येतात, परंतु 65 वेळा 67 वेळा इन्सेन रेकॉर्ड आहे आणि त्याची आठवण करून दिली संजू यांनी. ग्रेट बॉलिंग. आता टेलेंडर्स काही करणार का ते आपण बघूया. कचून जाऊ नका. फिफ्टीन रन्स 15 धावा. एसके स्पोर्ट्स वेती खचून जाऊ नका. समोरचा संघ जर चांगली गोलंदाजी लो स्कोरिंग मॅच पंच काय सांगतात. हा षटक जे अधिकृत स्वरूपामध्ये समाप्त झालेला आहे पंचांच्या माहितीसाठी. आतापर्यंत 5 षटकांचा खेळ समारोपाकडे वळालाय आणि एक छोटी धावसंख्या 4 एप्रिल 2004 चा दिवस थोडासा आठवतोय. अशा प्रकारचा एक किस्सा हरारे स्पोर्ट्स क्लब हरारेच्या मैदानामध्ये घडला होता. झिम्बाब्वेचा संपूर्ण संघ केवळ 35च धावा करू शकला होता श्रीलंका संघासमोर. चामिंटा वासचा कहर झाला होता. तशा प्रकारे ह्या मॅच मध्ये
अगदी धारदार गोलंदाजी आपण पाहतोय. ते वाईट जरूर आलाय, परंतु 6 षटकांच्या सामन्यामध्ये खूप कमी वेळा टेनिस बॉल क्रिकेटच्या खेळामध्ये इतकी छोटी टोटल बघायला मिळतं. स्थितीमध्ये 8 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 22 धावा फलकाभरात. बरोबर टप्प्याचा चेंडू खूप छान रीतीने स्वतःच्या फलोत्तरामध्ये चेंडूला थांबविणार गोलंदाज मिस्टर प्रमोद वाघ. सुंदर गोलंदाजी होतं, पूर्णतः इकॉनॉमिकल स्वरूप आहे. ऑन ड्राईव्हचा फटका खेळलेला आहे, परंतु बघा क्षेत्ररक्षण आणि थ्रो देखील बघा, अॅक्युरेसी सीमारेषेवरून गोलंदाजाच्या हातामध्ये परफेक्ट थ्रो केला जातोय. कसलेले क्रिकेटपटू आपल्याला पाहायला मिळत आहेत. फ्रेंड्स 11 DNH सिल्वासा टीमच्या माध्यमातून हा यॉर्कर होता. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न फसला खरं तर बॅटच्या एज वरतीच. चेंडू ब्रश होऊन निघून गेला. शॉट बॅकवर्ड स्क्वेअर लेग परिकक्षामध्ये. लो स्कोरिंग मॅच. 24 धावा. आणखीन एक खोलवर टप्प्याचा चेंडू मिस्टर हिमांशु मेहर यांच्या स्वागतासाठी हा चेंडू निघून जातोय. या स्पर्धेच्या संयोजनामध्ये त्यांचा देखील महत्वपूर्ण वाटा आहे आणि सरांना प्रफुल्लित करणारा हा चेंडू होता. 25 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. शेवटच्या षटकातील 5 चेंडूंचा खेळ संपन्न होतोय. आणखीन एक यॉर्कर आहे. क्या बात आहे प्रमोद वाघ. पहिल्या सत्राचा खेळ तो समारोपाकडे वळू लागलाय. 5 चेंडूंचा खेळ संपन्न झाला. पहिला वाईट, त्यानंतर डॉट, सिंगल 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 आणि डॉट असं विघटन आणि विश्लेषण या संपूर्ण षटकाचं. फटका फसला, येथे देखील झेल परिपूर्ण. 9 विकेट्स डाऊन. पहिल्या सत्राचा खेळ देखील समाप्ती अखेर होतोय. विजयासाठी 26 धावांचं लक्ष सेट करण्यात आलेलं आहे. 26 रनों का टारगेट. फ्रेंड्स 11 DNH सिल्वासा टीम के सामने. चला सिल्वासा टीम आपण खेळाडू कक्षामध्ये विराजित व्हायचं. डीजे ऑपरेटरच्या अगदी बाजूला एक लो स्कोरिंग मॅच. यानंतर होणारी जी लढत विघ्नेश 11 तारापूर वर्सेस अभिमन्यू 11 माटगाव. दोन्ही संघांचे संघनायक या आपण टॉस करूयात. नाणेफेकीची प्रक्रिया परिपूर्ण करूयात. टॉस दोन संघांमध्ये. एका बाजूने विघ्नेश 11 तारापूर पालघर जिल्ह्यामध्ये गाजलेला संघाच्या तारापूरचा उल्लेख आपण करतो आणि त्यांच्या विपक्षामध्ये खेळणार अभिमन्यू 11 माटगाव. माझा आवाज जर कर्णधारापर्यंत पोहोचला असेल तर आपण या लगेचच टॉसची प्रक्रिया परिपूर्ण करून घेऊयात. खूप चांगल्या पद्धतीचं आयोजन नियोजन आहे. 2 वर्षांपूर्वी वरुणराजा बरसला होता. थोडस संकट आलं होतं, परंतु तिथे संदीप जी असतील, हिमांशू असतील, प्रतीक जी असतील, ज्या ठिकाणी फॅन आहे त्या ठिकाणी कूलर होता संदीपची आणि तो कूलर देखील जमीनदोस्त झाला होता. आयोजन नियोजन साधी सोपी गोष्ट नाहीये. त्यासाठी भरपूर मेहनत घ्यावी. घरी देखील आई वडिलांना सौभाग्यवतीला वेळ कमी द्यावा लागतो, परंतु आयोजन नियोजनासाठी सातत्यपूर्ण रीतीने मेहनत घ्यावी लागते आणि ती मेहनत घेतलेली आहे या संपूर्ण स्पर्धेअंतर्गत नियोजकांनी. आणि म्हणून संयोजन समितीला मानाचं त्रिवार वंदन. चला या आपण नाणेफेक करूयात. विघ्नेश 11 तारापूर विपक्ष अभिमन्यू 11 माटगाव. अपकमिंग मॅच दोन संघांमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. छोटी टोटल 26 धावांचं लक्ष, परंतु क्रिकेट फार मोठा लेवलर आहे. कधी कधी छोट्या छोट्या टोटल देखील डिपेंड होतात. क्रिकेटचा खेळ अशाच कल्पकतेने शृंगारलेल्या बाबींसाठी ओळखला गेलाय. 148 वर्षांच्या प्रदीर्घ कालखंडामध्ये असे एक नाही तर अनेक किस्से आपण पाहत आलेलो आहोत. तशा प्रकारचा एखादा रंजक किस्सा या मॅच मध्ये घडेल किंवा नाही, वक्त दिखता नाही लेकिन बहुत कुछ दिखा देतात. बघूयात नक्की काय घडतं. दोन्ही ऑफिशियल अंपायर आपल्याला पाहायला मिळतात. अक्षय नाईक ब्रँड ऑफ दांडी, प्रीतम तामोरे ब्रँड ऑफ बरोबर पंचांच्या भूमिकेमध्ये. चला सलामीवीर फलंदाज ओपनिंग पेअर प्रारंभिक जोडे आपण जावं मैदानाच्या दिशेनं.
नाणेफेकीची प्रक्रिया परिपूर्ण केली जाईल. विघ्नेश 11 तारापूर वर्सेस अभिमन्यू 11 माडगाव. दोन्ही संघांचे संघनायक आपण रिपोर्टिंग करा टॉस बॉक्स मध्ये. नचिकेत आणि संतोष असे दोन्ही सलामीवीर मैदानाच्या दिशेने प्रस्थान करतायत, मार्गक्रमण करतायत. क्रिकेटच्या खेळामध्ये कुठलीही टोटल छोटी किंवा मोठी नसतं. बऱ्याच वेळा आपण छोट्या छोट्या टोटल देखील डिपेंड होताना पाहिलेल्या आहेत. IPL असेल, डोमेस्टिक क्रिकेट असेल, रणजी क्रिकेट असेल, टेनिस बॉल क्रिकेट असेल, हे किस्से होत असतात. आदरणीय योगेशजी दानवेर पण आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीची प्रक्रिया परिपूर्ण करायची. या योगेशजी पण टॉस करूयात. विघ्नेश 11 तारापूर वर्सेस अभिमन्यू 11 माडगाव. अपकमिंग मॅच आणि या दोन संघांमध्ये नाणेफेकीची प्रक्रिया योगेशजी यांच्या शुभ हस्ते आपण परिपूर्ण करणार आहोत. चेतन पाटील या ठिकाणी उपस्थित. सरपाडा गावाचं आभूषण आणि या गोष्टीवरची चर्चा आपण जरूर करूया जेव्हा ते आपल्याला विद्यमान पाहायला मिळतील. आणि बघा काय सुरुवात, ही पेटी बॅक साइड गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण आपण उच्च श्रेणीय जरूर पाहिलं TNH फ्रेंड्स 11 सिल्वासा या टीमचं, परंतु फलंदाजीमध्ये देखील चमकदार आहे. आणि पहिल्या चेंडूवरती विध्वंसक चित्रपाणू सुरुवात. चौकार आलाय नचिकेत पाठ मधून. चला टॉसची प्रक्रिया ती परिपूर्ण केली जाते. मॅच ऑन गोईंग आहे म्हणून आपण बाईट घेणार नाही आहोत. स्क्वेअर ऑफ द विकेट खेळलेलं. डीप पॉइंट आणि डीप स्वीपर कव्हर अगदी केंद्रस्थानावर चेंडू निघून गेलाय. विघ्नेश 11 तारापूर संघाने नाणेफेकीची प्रक्रिया जिंकलेली आहे. धनंजय काय निर्णय आहे आपला? प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे 6 षटकांच्या सामन्यामध्ये आणि फलंदाजीसाठी प्राचारण केलेलं आहे अभिमन्यू 11 माडगाव या टीमला. चला तुम्हाला घेऊन जातोय मॅचच्या दिशेने, जिथे 7 धावा झालेल्या आहेत. चेंडू तर चांगला होता, लढण्यायोग्य धावा झाल्या नाही. पहिल्या षटकामध्ये प्रमोदला आपण पाहतोय ISPL खेळण्याचं स्वप्न ज्याने पुराशी कवटाळलेलं आहे असा क्रिकेटपटू म्हणजेच मिस्टर प्रमोद भारती इन ऍक्शन मध्ये आहेत गोलंदाजी मार्कवर. SK स्पोर्ट्स वेदी संघाच्या माध्यमातून. संतोष मिस्टर KK हा सन्मानपूर्वक खेळलेला, तंत्रशुद्ध फटक्याची निवड केली. शॉट स्वीपर कव्हर परिकक्षामध्ये निघून गेलेला चेंडू आपण पाहू शकला. धावांची टोटल जाऊन विसावते आतापर्यंत 8 या अंकावर. नरमादाचा वापर पुन्हा एकदा विशाल हिवाडे पुढे सरसावलेला आहे. क्षेत्ररक्षण चांगलं आहे. फलंदाजी करणाऱ्या संघावरती कुठल्याही प्रकारचं सायकोलॉजिकल प्रेशर नाहीये. लिलया रीतीने सुजलाम सुफलाम अशा या आझाद चारोटीच्या क्रीडांगणामध्ये धावा ते गोळा करतात. हलकीशी गती खेचली होती गोलंदाजाने. कमी गतीने हाताळलेला चेंडू शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये एक्झिक्युशन बघायला मिळालं. पहिल्या षटकाचा खेळ अधिकृत स्वरूपामध्ये ऑफिशियली एंड होतोय आणि 9 धावा परिपूर्ण झालेल्या आहेत. बघा 30 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 30 चेंडूंमध्ये जर तुम्हाला विजय व्हायचा असेल तर अजूनही अवघ्या 17 धावांचं टार्गेट समोर. एकतर्फी ही लढत सध्या तरी आपण अनुभवतोय. या मॅच मध्ये काय असेल तर काहीतरी चमत्कारित करून दाखवावं लागेल. ज्या प्रकारे सुनील मोरे यांना आपण पाहिलं दर्शदार गोलंदाजीचं पृथक करणे 4 दिवसांमध्ये. मिस्टर निलेश यांना आपण पाहू शकलात डहाणू संघाच्या माध्यमातून हॅट्रिक मॅडन षटक त्यांनी हाताळलं स्पर्धेच्या 3ऱ्या दिवसामध्ये. संतोषला आपण पाहू शकलात याच कासा प्रभागातील खेळाडू त्याने देखील विकेट हॅट्रिक घेतले. अगदी तशा रीतीने डॉट आणि विकेट्स तुम्हाला या सामन्यामध्ये परत आणू शकतात. परंतु सध्याच्या मोमेंटला जवळजवळ 90% सामना आपल्या बाजूने चुकवलेला आहे. फ्रेंड्स 11 TNH सिल्वासा या टीमने षटक क्रमांक 2 ची सुरुवात आपण पाहतोय. तुलनेने धावा फारच कमी झाल्या मॅच मध्ये. बॅटच्या एज वरती प्रश्न होणारा चेंडू डिक्लेअर झोन मध्ये घोषांकित क्षेत्रामध्ये निघून जातोय. पंच क्षय
नाईक यांचा इशारा आपण पाहू शकला. एका धावचं काउंटिंग त्या ठिकाणी केलं जात आहे. त्या धावा झालेल्या आहेत. नचिकेत कडे कडे खेळले गेले होता. निर्धावच्या स्वरूपामध्ये हा चेंडूची सांगता 51,000 प्रथम पारितोषिक असलेली स्पर्धा आपण पाहतोय. क्रिकेटचा आरस पाणी लावण्य खणी अभिजात सौंदर्य संपन्न सोहळा याची देहा याची डोळा शिवसेना चषक आदरणीय हेमंत धर्ममेहर यांच्या संकल्पनेतून साकारलेली स्पर्धा. पुन्हा एकदा गुलशांकित क्षेत्र आणि 2 धावा या ठिकाणी दर्शवत आहेत पंच. सहज सुलभ असं आव्हान समोर सेट केल्यानंतर पहिल्या विकेट करिता आतापर्यंत 12 धावांची ही पार्टनरशिप आपल्याला पाहायला मिळतात. दुसऱ्या षटकातील अधिकृत असे 4 चेंडू संपन्न झालेले आहेत. वन्स अगेन बॉलर तयार. खूप छान रीतीने स्वीपर कव्हरचा जो क्षेत्ररक्षक होता त्याच्या मस्तकवर दस्तक देऊन पुन्हा एकदा चेंडू डिक्लेअर झोन मध्ये निघून जातोय. हळूवार पद्धतीने या धावांचा क्राफ्ट मात्र चेंज झालेला आहे. 14 धावा कंप्लीट होत आहेत. 14 रन्स. फ्रेंड्स 11 DNH सिल्वासा विजयाच्या दिशेने हे मार्गाक्रमण सुरू आहे. 5 चेंडूचा खेळ संपन्न झालाय. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू आहे. आयोजक देखील विचार करत असतील की आजच्या दिवसाची सुरुवात थोडीशी उशिरा झाली, परंतु पहिला सामना जो आहे पहिल्या सामन्यामध्ये भरपूर आपला वेळ वाचेल. काय संदीपजी बरोबर आहे ना? आणि या पहिल्याच मॅच मध्ये पहिलं सत्र ज्या गोलंदाजाने आपल्या नावावरती केलं, जबरदस्त गोलंदाजीचं पृथक्करण आपण अनुभवू शकला. एम्स्टेल बिनचं मैदान ओळखलं जातं सर्वाधिक मोठ्या टोटल करिता. तिथे इंग्लंड संघाने 498 धावा केल्या आणि हरारे स्पोर्ट्स क्लब हरारेचं मैदान ओळखलं जातं 148 वर्षाच्या प्रदीर्घ कालखंडामध्ये सर्वाधिक छोट्या टोटलसाठी केवळ 35 धावा झिम्बाब्वे संघाच्या. की त्याच्याच रीतीने पहिलं सत्र सिल्वासा संघाचे जे गोलंदाज होते संजू आणि हार्दिक यांनी क्लास 1 बॉलिंग केली. वाव, चांगला फटका, तंत्रशुद्ध फटक्याची निवड, फुल फेस ऑफ द बॅट. विराट कोहली चोरूट कॉपीबुक स्टाईल मध्ये वायडिश लॉंग ऑफ प्रभागाला टार्गेट करणारा हा फटका होता केकेच्या बॅट मधून. ते सिंगलचं रोटेशन आहे आणि सिंगलच्या रोटेशन सहित आतापर्यंत 15 रन्स. पुन्हा एकदा सेन्सिबली खेळतात. सिंगल आणि डबलचं सातत्यपूर्ण रीतीने येणं आपण पाहतोय. या सिंगल डबलनेच क्रिकेट जिवंत देखील ठेवलाय. क्रिकेटचा हा मूलभूत पाया आहे, तो विसरता कामा नये. तुम्ही कितीही दिग्गज खेळाडू असाल, परंतु तुम्हाला परिपूर्ण फलंदाज बनायचं असेल तर सिंगल डबलची कलात्मकता, ते कसब, कला, कौशल्य, नैपुण्य, तरबेजपणा उच्च हातोडीने सराईतपणे तुमच्याकडे असायला हवा. तो अंगीकार मला करता यायला हवा एक कम्प्लीट बॅटर बनण्याकरिता. 17 धावा झालेल्या आहेत. लॉट केला ऑन साइडला स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक. सॉफ्ट डिस्मिसल, पहिला झटका लागलेला आहे. नचिकेत बॅक टू द पॅव्हेलियन. धन्यवाद. चैतन्याने सळसळणारी मशाल आता विसली आहे. महाराष्ट्राची मातोश्री डोळे मिटून निसली आहे. डोळ्यांमधून कोसळण्याची आसमांना संदीपच्याच उभा आहे. कारण हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळेच मराठी माणूस उभा आहे. आणि त्यांना मानवंदना देणारं हे गीत होतं. श्रवण इंद्रांना तृप्त परिपूर्ण स्वरूपामध्ये लावडपली अष्टरक्षकाचा आहे. पंचांचं बोट आकाशाकडे स्थिरावलेलं आहे. मुख्य पंचांची ती भूमिका आपण पाहतोय आणि आणखीन एक झटका लागलाय. पंचांचा निर्णय सर्वस्वी अंतिम म्हणून तुम्हाला स्वीकारावा लागेल. बॅक टू बॅक विकेट्स मैदानाच्या आतमध्ये. गॉन.
2 चेंडूंमध्ये 2 फलंदाज बाद झाले. दुसरं षटक तुलनेने चांगला हाताळलाय. दुसऱ्या षटकाचं विघटन आणि विश्लेषण जर आपण पाहिलं, पहिल्या चेंडूवर सिंगल, दुसऱ्या चेंडूवर सिंगल, तिसऱ्या चेंडूवर सिंगल आणि चौथ्या 5व्या चेंडूवरती विकेट्स लागोपाठ आणि पाठोपाठ आलेला. प्रमोद पारधी चांगली गोलंदाजी करतोय. षटकातील शेवटचा चेंडू घेऊन आपल्या गोलंदाजी मार्कवर नव्याने फलंदाज मिस्टर मनोज बॅटिंग एट नंबर 4. TNH फ्रेंड्स 11 सिल्वासा या संघाच्या माध्यमातून प्रमोद पारधी. चांगला चेंडू रिलीज केला जातो. हे दुसरं षटक लक्षणीय आहे. एका गोलंदाजाच्या दृष्टिक्षेपातून बघा, 6 चेंडूंमध्ये केवळ 3 धावा आणि 2 विकेट्स विश्लेषण राहिलं. 2 षटकांच्या समाप्ती अखेर धावांचा क्राफ्ट आपल्याला पाहायला मिळतोय. 17 या अंकावरती जाऊन विसावलेला आहे. 24 चेंडूंचा खेळ शिल्लक राहिलाय आणि विजयासाठी जर आपण पाहिलं तर अजूनही ऍक्युरेट 9 धावांचं टार्गेट समोर. 24 गेंदे शेष और 18 गेंदे शेष और 9 रनों की जरूरत. रिक्वायर्ड रन रेट केवळ आणि केवळ 3चा आपल्याला पाहायला मिळतोय. फुलटॉस बॉल ऑन स्ट्रेटला स्मॅश केलाय. टिप स्क्वेअर लेगच्या बरोबर हा षटकार आणि विजयाच्या अगदीच समीप नेऊन पोहोचवणारा, धनंजय यांना वॉर्मअप करण्यास भाग पाडणारा हा षटकार करण्यानंतर त्यांना देखील मैदानाच्या आतमध्ये उतरायचंय. नाणेफेक जिंकून प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. तारापूर टीमने 1 सेकंड लॉक केलाय. चाबूक 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 कॉपी पोक आहे. चेंडू सीमारेषा पार आहे आणि विजयावर शिक्कामोर्तब देखील आहे. दोन्ही संघांनी हस्तांदोलन करावं ही विनम्र विनंती आम्ही करतोय समालोचन कक्षामधून. फ्रेंड्स 11 TNH सिल्वासा आणि त्यांच्या विपक्षामध्ये SK स्पोर्ट्स वेदी. वेलकम क्रितेशजी, आपलं देखील स्वागत आहे. क्रितेश घरात बिरवाडीचा वंडर बॉय म्हणून ज्याची ओळख आहे, अखंड भारतीय टेनिस बॉल क्रीडा विश्वामध्ये एक अजातशत्रू राजाप्रमाणे मैदानात त्याने गाजवलेलं आहे आणि सध्या त्यांचं देखील शुभागमन आझाद सरोटीच्या स्मरांगणामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. अंतःकरणापासून शब्दफुलाने आम्ही स्वागत करतोय शिवसेना चषक 2026 मध्ये. चला दोन्ही संघ आपण हस्तांदोलन करावं ही विनम्र विनंती. प्लेअर ऑफ द मॅच सामनावीर नक्की कोण आहे त्याचं अनालिसिस केलं जाईल. तत्पूर्वी डीजे ऑपरेटरच्या माध्यमातून एक छोटेसे